पुण्यात पूरसदृश्य परिस्थिती, सखल भाग जलमय, वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान, तर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी। पुण्यामधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी, काही ठिकाणी गुडघाभर तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचलंय। अनेक कुटुंबीय पाण्यात अडकली। इमारतींमध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू, अनेक कुटुंबियांचे संसार पाण्यात। पुण्यात विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू, अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेले असता लागला शॉक। रायगडमधील खालापूर पाली रस्ता पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर। रायगडमधील रोहा इथं रात्रभर जोरदार पावसाची हजेरी, संपूर्ण रोहा शहरात पावसाचं पाणी, तर कुंडलिका नदी दुथडी भरून रस्ते जलमय। गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांशी संपर्क तुटला, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। मुंबईसह उपनगरात मुसळधार, तर अंधेरी सबवे पाण्यामध्ये, वाहतूक बंद। अंबरनाथमध्ये मुसळधार, उल्हास नदीचं अकराळ विक्राळ रूप, समोर पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर। कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट, पंचगंगा नदी धोका पातळीवर, राधानगरीचेही दरवाजे उघडण्याची शक्यता। सांगलीमधील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, 24 तासात 172 मिलीमीटर पाऊस। मुरबाडमध्ये मुसळधार, तर टोकावडे जवळील हेदवलीतील पूल पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत। नागपूरच्या कोराडी पॉवर प्लांटमध्ये बिबट्याचा वावर, कुत्र्याची शिकार करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।